आजपासून सुरुवात झालेली आहे आणि या युवा पिढीला आणि माता भगिनींना आमची कळकळीची विनंती आहे की आमचा जर हा हिंदू धर्म टिकायचा असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही. मुळात असं आहे की आज हे राम मंदिर जे अयोध्येमध्ये बनलेलं आहे हे फक्त या भाजपमुळे बनलेलं आहे, हे आत्ता पिकामुळे नव्हे, ते लक्षात घ्यायचं तुम्ही. आणि इथून पुढे काही म्हणजे पुरं जग आमच्या त्या बीजेपीला घाबरायलंय, ते मोदी साहेबांना. या मोदीमुळे या जगामध्ये आमच्या देशाचं नाव उज्ज्वल झालेलं आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि एवढं सांगून मी ह्या सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की आपल्या हिंदू धर्मासाठी एकच करायचं आहे की वैयक्तिक कुठलेही भेदभाव न करता फक्त कमळ हे चिन्ह आपलं ध्येय ठेवून त्या कमळासमोर आपला शिक्का मारून भरघोस मताने या कमळ फुलाला विजय करायचा असे आहे. एवढी मी सर्वांना विनंती करतो व माझे 2 शब्द आटोपता घेतो. ही 5 वर्षाची लढाई आहे. आपण या ठिकाणी 5 वर्षामध्ये येत्या 5 वर्षामध्ये या देशामध्ये कुणाचं सरकार असलं पाहिजे, कुठल्या विचारांचं सरकार असलं पाहिजे, यासाठी आज आम्ही मत घालत आहोत. लक्षात घ्या, मत घालत असताना हे आम्ही कुठल्या ग्रामपंचायतला नव्हे, जिल्हा पंचायत नव्हे, तालुका पंचायत नव्हे किंवा विधानसभा नव्हे, तर हे देशाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे. आणि या निवडणुकीसाठी आम्ही आज प्रचाराला बाहेर पडलो. आज मोठ्या प्रमाणे आज युवक या ठिकाणी आहेत, बऱ्याच ठिकाणी माता भगिनी असतात आमच्या बरोबर. कशामुळे असतात तर आजपर्यंत नरेंद्र मोदींनी जे काम केलेलं आहे या देशामध्ये, हा देश पुढे नेण्यासाठी, या देशावरती आलेली संकट निवारण करण्यासाठी जे नरेंद्र मोदीजींनी काम केलेलं आहे ते सगळं बघून आज घराघरातील प्रत्येक जण नरेंद्र मोदींना सपोर्ट करतोय. यासाठी आपण पाहिलो ज्यावेळेला कोरोना आलेला होता, कोरोनामध्ये ज्या वेळेला संपूर्ण जगामध्ये नवे थोडे लोक मरत होते, पण देशामध्ये आमच्या देशाची परिस्थिती, आरोग्याची परिस्थिती अशी होती की या ठिकाणी जर कोरोनाची लागण प्रत्येक घराघरात झाली तर कमीत कमी या ठिकाणची अर्धी लोकसंख्या मरेल असं जगाने सांगितलेलं होतं. जगाच्या म्हणजे हेल्थ जे सेंटर आहेत त्यांनी सांगितलेलं होतं की या भारतामध्ये अर्धी लोकसंख्या मरेल. पण नरेंद्र मोदींनी ताबडतोब याच्यावरती उपाययोजना केल्या आणि उपाययोजना करून त्यांनी लसीचं नियोजन केलं आणि या देशातील 130 कोटी जनतेला डबल 2 लस दिले, काही जण 3 लस दिले, ते पण फ्रीमध्ये, फुकटमध्ये. याच्यामुळे संपूर्ण जगामध्ये आपल्या देशातील जास्तीत जास्त संख्या आज अबाधित आहे. तर बंधूंनो, एवढंच नव्हे तर आज देशामध्ये विविध प्रकारचे विकास होत आहेत, लोकांना रोजगार मिळत आहेत. खास करून मी एवढं सांगतो या ठिकाणी माता भगिनी आहेत. भारत माता की जय, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी.